वर्ध्यात भटक्या कुत्र्यांचा 2 दिवसात 59 जणांना चावा। वर्धा शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे। 2 दिवसात तब्बल 59 जणांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याची घटना पुढे आली आहे। पहिल्या दिवशी 48 तर दुसऱ्या दिवशी 11 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले। शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातलाय। कुत्र्याने धुमाकूळ घालत अनेकांना चावा घेतलाय। 15 ऑगस्ट रोजी कुत्र्याने चावा घेतल्याने तब्बल 48 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले। दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट रोजी देखील कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सुरूच राहिल्या। 16 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास विविध भागात 11 जणांना कुत्र्याने चावा घेतला। 2 दिवसात 59 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे। म्हणजे जवळपास 9-9:30च्या दरम्यान जिल्हा रुग्णालय येथे वेगवेगळ्या गावात बस स्टँड परिसरात एक भटक्या कुत्र्यांनी चावल्याचे असे टोटल 19 रुग्ण आपल्या दवाखान्यात आले होते। सगळ्यांना आपण तपासणी करून उपचार केलेला आहे, वॅक्सिन दिलेला आहे आणि ARS अँटी रॅबिस सिरम पण दिलेला आहे। त्या 19 पैकी एक आजीबाई आहे, तिच्या पायाला थोडी मोठी जखम आहे, तर तिला त्याचा उपचार चालू आहे। ती पण म्हणजे स्टेबल आहे। संध्याकाळपर्यंत तिचं रक्त वगैरे सगळं थांबलं की तिला पण आपण सुट्टी देणार आहे। आणि जे भटके रॅबिड म्हणजे कावरलेलं जे कुत्रं आहे त्याबद्दल बंदोबस्त करण्यासाठी आपण नगर प्रशासन आणि नगर परिषद यांना पत्रव्यवहार करून आणि आत्ताच त्यांना फोनवर सुद्धा कळवलेलं आहे आणि परत आपण त्यांना सोमवारी एक पत्र काढून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक विनंती पत्र लिहू आपण आपल्या याच्यात।